बुलढाणा जिल्ह्याच्या भेंडवळची बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित घटमांडणी आणि भविष्यवाणी आज झाली आहे। ही भविष्यवाणी काय आहे, याचे काय संकेत आहे? आपल्यासोबत सारंगधर महाराज आहे। महाराज, यंदाची भविष्यवाणी थोडी खळबळजनक वाटते, काय कारण आहे? या वर्षीची जे परिस्थिती आहे ती अशी वाटते की आजपर्यंत आता तुम्ही बरेच दिवसापासून ही मांडणावा म्हणजे निरीक्षण करण्यास तुमचं सुद्धा सहकार्य असते, पण एवढं धान्य कुठे कधीही पडलेलं दिसलं नाही। या वर्षीचे बरेचसे धान्य असे आहेत की आजूबाजूला सगळे विखुरलेले आहेत। त्याचा अर्थ आहे की नासाडी होईल, पिकं चांगले येतील, कारण पावसाळा ठीक आहे त्यामुळे पिकं चांगले येतील, पण नासाडी मात्र होईल। राजा कायम आहे, पण राजाला त्रास होणार आहे, कारण पृथ्वीवर संकटे पुरे गायब आहे। काय सांगाल? राजा तणावात राहील, कारण राजकीय तणावात राजा राहील, कारण आर्थिक स्थिती जी आहे देशाची ती आर्थिक स्थिती बिघडलेली थोडीशी दिसली, म्हणजे विरोधी पक्ष इतर जनता जी असते ते सर्व कोणावर रोष करते, राजावरच रोष धरत असते, त्यामुळे राजा हा तणावात राहणं साहजिकच आहे। पृथ्वीवर संकट कसं आहे? पृथ्वीवर संकट महापुरामुळे सुद्धा येऊ शकते आणि युद्धजन्य परिस्थिती निर्माण जगतात तिकडे बाहेर जरी असली तरी त्याचे संकेत आपल्यावर सुद्धा उमटतात। काय सांगाल, हे पाऊस पाण्याची परिस्थिती कशी आहे असणार? अतिवृष्टी आपण सांगितलेली, अतिवृष्टी कशी राहणार आहे? पहिला महिना जो आहे पावसाचा तो फार कमी दाखवते, म्हणजे कुठे जास्त कुठे कमी असा दाखवते, सार्वत्रिक पेर होणार नाही। पण दुसरा महिना जो आहे तो साधारण आहे। तिसऱ्या महिन्यात जो आहे चांगला पाऊस आहे, पण काही ठिकाणी अतिवृष्टी दाखवते, आणि चौथा महिना जो आहे त्या ठिकाणी सुद्धा अतिवृष्टी दाखवते। अतिवृष्टी झाली म्हणजे एक तर पिकाची नासाडी, दुसरं म्हणजे पुरांमुळे जे होणारं नुकसान आहे ते नुकसान, त्यामुळे राजा आहे जो आहे तो तणावात येईलच। सध्या हे अमेरिका आणि इराणचं युद्ध चालू आहे, पाकिस्तानचे कुरबुर सुरू आहेत, काय देशावर काही संकट आहेत का? देशावर संकट, कारण आपण मागच्या वर्षी पाहिलं की बा जगात जरी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली, युद्ध चालू असलं तरी आपल्यावर काही त्याचा परिणाम होणार नाही, तसं घडलं। पण आता यावर्षी जे आहे तर आपली जे संरक्षण खातं आहे हे थोडं बाहेर गेलं आहे, त्यामुळे त्याचे परिणाम आपल्यावर सुद्धा थोडेफार होतीलच। राजकीय लोकांना काय तुम्ही संदेश द्याल या भविष्यवाणीतून? राजकीय लोकांना एकच संदेश देणं आहे की देशावर अशी परिस्थिती नैसर्गिकतेमुळे जर देशावर कोणत्याही प्रकारचं संकट येत असेल किंवा युद्धजन्य परिस्थितीमुळे जरी संकट येत असेल तरी राजकीय लोकांनी एकजुटतेनं राहून त्याचा सामना करावा, एवढेच आमची अपेक्षा आहे। दरवर्षी प्रमाणे ही भविष्यवाणी साधारण नाहीये, याच्यामध्ये बरेच गोष्टी आहेत। शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगाल की काय कसं त्यांनी या परिस्थितीचा सामना करावा? शेतकऱ्यांना जे आहे अति सावधगिरीने त्यांना राहण्याचं गरज आहे, कारण पहिला महिना जो आहे हा पाऊस कमी दाखवते, तर आपल्या भागात जे पिकं येत असतील त्याच पिकाची हे करा, किंवा आपलं जे अतिवृष्टी दाखवते तिसऱ्या चौथ्या महिन्यात त्याच्यापासून आपला बचाव कसा होईल, तर यामुळे सावधगिरीने राहणं आवश्यक आहे। आणि आता आपली ही परंपरा आहे, अनेक वर्षापासून परंपरा आहे, भविष्यवाणी होते, भविष्यवाणीचे संकेत खरे ठरतात, परंतु अंधश्रद्धा निर्मूलन समिती याला थोटा म्हणते। कसं आहे की काही लोक सरकार कुठलंही असो किंवा कोणतीही परिस्थिती आहे, तो दोन माणसं असले की त्या ठिकाणी एक विरोधी असतेच त्याले, तसं त्याचा विरोध करणं काम आहे। आपण आपली परंपरा जी आहे, आपली जी संस्कृती आहे, कारण आपल्या भारतीय संस्कृतीवर अनेक लोकांनी असा घाला घालण्याचा प्रयत्न आजपर्यंत केला, पण संस्कृती कुठेही मिटली नाही, आणि कितीही या लोकांनी प्रयत्न केले तरी संस्कृती मिटणार नाही। त्यांचं म्हणणं याला काही शास्त्रीय आधार नाही। शास्त्रीय आधार जरी नसला तरी मी एक सांगू इच्छितो की शास्त्रीय आधार ते म्हणतात की नाही आहे, पण मग शास्त्रीय आधार आम्ही एक सांगतो की एक पक्षी आहे, तो पक्षी पाऊस पडल्यानंतरच पेरतेव्हा का म्हणतो, याचं उत्तर त्याने द्यावा। नक्कीच हे होते मुंगी, किडा, किटकूल, पक्षी हे जे फेरबदल होतात त्याच्यावरून जे भविष्यवाणी सांगण्यात येते, त्याच्यावर जर त्यांचा विश्वास नसेल तर हे संकेत का येतात? मुंग्यांनी वारूळ केलं, पावसाळ्यात त्यांनी परीक्षा घ्यावा। मुंग्या जर एका लाईनीत अंडे घेऊन जर बाहेर एका दिशेनं जात असते तर निश्चित पाऊस आल्याशिवाय राहत नाही, हे संकेत आहेत, आणि त्याच्यावर तुम्ही कसं काय मंजूर करत नाही?
हे तसेच संकेत आहेत. याच्यात जे असतात घटमांडणीत, याच्यात जे फेरबदल होत असतील त्याच्यावर हे घटमांडणी आहे. ही याच्यावर कुठली काही अंधश्रद्धा किंवा कुठल्याही प्रकारचं हे मंत्र तंत्र असं कुठलंही नाही. या ठिकाणी मंत्रतंत्रानं महाराज लोक किती लोकांचं त्या ठिकाणी हे करून राहिले त्याच्यावर त्यांचं लक्ष नाही, कारण त्यांच्याकडून अतोनात पैसे घेतात ते. माझा हा आरोप आहे त्याच्याकडे. नक्कीच हे होते सारंगधर महाराज आणि यांनी सांगितलंय की भेंडवळची भविष्यवाणी ही याला एक निसर्गशास्त्राचा आधार आहे. निसर्गशास्त्राच्या आधारावर ही भविष्यवाणी होते आणि गेल्या अनेक वर्षापासूनची यांची ही परंपरा आहे आणि या भविष्यवाणीविषयी यांनी आपल्याला माहिती दिली आहे. लोकशाही मराठीसाठी संदीप शुक्ला, भेंडवळ, बुलढाणा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.